माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा दिलाय। माणिकराव कोकाटे यांची 2 वर्षांची जी शिक्षा होती त्या शिक्षेला अखेर स्थगिती मिळाली आहे। माणिकराव कोकाटेंनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं आणि सुप्रीम कोर्टानं माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा दिलाय। किरण ताजने आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। किरण, कस्तुरी खरं म्हणजे या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम दिलासा या निमित्तानं मिळाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। माणिकराव कोकाटे यांनी आज त्यांच्या वकिलांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। उच्च न्यायालयाने तो निकाल दिलेला होता, त्याला आव्हान सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांना हा मोठा दिलासा या निमित्तानं मिळाला आहे। महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं आणि त्यानंतर जिल्हा न्यायालयानं दोन्ही न्यायालयानं त्यांना शिक्षा कायम ठेवलेली होती। जी प्रथम वर्ग न्यायालयानं दिलेली जी शिक्षा होती 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपयाचा दंड, ही शिक्षा कायम ठेवलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे ते लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार देखील घेत आहेत। या सगळ्या दरम्यान त्यांनी युक्तिवाद करत असताना त्यांच्या अटकेला उच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळालेली होती, मात्र त्यांची जी शिक्षा होती ती कायम होती आणि त्या सगळ्या अनुषंगानं आजच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयामध्ये शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांच्या मार्फत त्या ठिकाणी याचिका दाखल करण्यात आलेली होती। या सगळ्या याचिकेच्या नंतर माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आमदार म्हणून त्यांना अपात्र ठरवता येणार नाही असं स्वरूपाचं देखील एक न्यायालयानं मत नोंदवलेलं आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना हा मोठा दिलासा मानला जातोय। पण किरण, जर जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना शिक्षा सुनावली, ते दोषी आहेत असं प्रूफ त्यांनी दिलं, पण त्यानंतर जेव्हा सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट सांगतंय की हा निर्णय चुकीचा आहे आणि ना शिक्षेला स्थगिती दिली, म्हणजे म्हणायचं काय, त्यांनी गुन्हा केलाय की नाही केलाय?